बाबा, मला असं वाटलं नव्हतं म्हटलं आपली रश्मी एवढी खोटी बोलन म्हणून. आपण तिच्यावर एवढा विश्वास केला. तिच्या प्रत्येक गोष्टीला खरं मानत गेलो आणि तिनं एवढा मोठा धोका दिला आपल्याला. बाबा, मला तर एवढा राग येऊन राहिला, असं मन करून राहिलं जा आणि तिला एकदम चांगलं सुताव धरून. मोठ्या माणसाला तोंडावर पाडणारी पोरगी हो हे. स्वतःचा संसार बरोबर करून नाही राहिली. आणि म्हटलं तिथं येऊन अजून जास्तीचे कामं चालूच आहे. हे पाय पिंट्या, तिथं लोक समजदार होते. लोक समजदार आहे तिच्या सासरचे, म्हणून म्हटलं त्याने काही ऑब्जेक्शन नाही उचललं. नाही तर अशी जर सून भेटली ना तर काय नाही बोलत होते ते आपल्याला. आपली म्हटलं कमीपणा करत होते ते. आपल्याला किती बोलत होते, टोचणेबोल बोलत होते. आणि वाटलं असतं त्याच्या जागेवर दुसरं कोणी राहिलं असतं ना तर आपल्याला घरातून काढून टाकलं असतं. हो ना बाबा, पहा ना, एवढं चांगलं सासर आहे, सगळं काही आहे, सासूच एवढी चांगली आहे. सासरी चांगली आहे, एवढा मोठा पैसा दिला आहे, तरी म्हटलं राहायची लायकीची नाही आहे हे. रश्मी राहायच्या लायकीची नाही आहे. आपण आपली पोरगी होई तर काय करावं. आता मै बहीण होई तर काय करावं. आता चुकते तर आपल्याला बोलाच लागेल ना बाबा, तुम्ही सांगा. हे पाय पिंट्या, तू बरोबरच बोलून राहिला, पण गरमीनं घेण्यात काही फायदा नाही आहे बाबू. कारण की कसं आहे, आपण गरमीत घेऊ तर म्हटलं जेव्हा ते आपल्याला चालू शकते, सासू सासऱ्याला चालू शकते, दोघे नवरा बायको, तर ते काय नाही करू शकत बाबू. सगळं काही करू शकते. आणि म्हटलं लय दिमागाने खेळ खेळून राहिले ते दोघे जण. आपल्या इकडे पोळ्या भाजून राहिले आणि आपल्याला लावून दिलं इथं. ते तर भल्या माणसाचं चांगलं झालं म्हणा, त्यानं आपला कमीपणा नाही केला. मी तर बस मला तर विचारच आला होता ह्या पोरीचा ऐकल्याबरोबर. पोरगी तर पोरगी नालायक आहेच, पण जावई त्याच्यापेक्षा नालायक आहे. दोघं एकच सारखे झाले, ते जोडपच जमलं त्याचं वालं. हो ना बाबा, मला तोच विचार येऊन राहिला. चल बायको चांगली नाही आहे तर कमीत कमी पोरानं तर चांगलं राहा, रुपेश रावनं तर चांगलं राहावं म्हटलं. ते तर तिच्यापेक्षा दिसून राहिले मला. पोरीलाही बोलून काही फायदा नाही आहे, तिला एकामेकाची साथ भेटली ना. आणि दोघंही नाला काय तर मग काय करणार आहे ते. असंच वाटोळं करण, स्वतःच्या दिवाचं करण आणि आपल्याला विचारात पाडून. आणि ते विचारे मायबाप विचारात. आता ते पोरगी तर आहे ना घरात, ते रुंजून ते अशीच आहे काय. पोराले लाडून टाकलं ते ना, बिघडून टाकलं आणि इकडे आपल्या आईनं इकडे करून टाकलं. ह्या रश्मीची आई केअर घेते बाबा, म्हणून हे काय हे सगळं काही चालू आहे. रश्मीचं बद्दल काही बोललं ना तर आई म्हटलं ऐकत नाही, ऐकतच नाही. हे सगळं काही मला आईनंच सांगितलं, मारलं गिरलं, असं केलं तसं केलं. हे गोष्ट मी रश्मीसोबत थोडी ना बोललो. अरे पिंट्या, तुझ्या मायच्या यानंच तर सारा धिंगाणा झाला. तुझी आई चांगली राहिली असती तर काय एवढं हे करायला लागलं असतं. तिनंच जर चांगली शिकवण दिली असती पोरीले तर काय एवढं हे करायला लागलं असतं, सांग तू आता. आता तिला बोलाव तर तुम्ही म्हणता का बोलू नका बोलू नका. आणि बोलावंही कितीक वेळा आपल्याला हे वाटून जाते, खालीपणा वाटते, पण तिला काहीच वाटत नाही. तिच्यासोबत अबोला ठेवा, काही करा, पण तू आई काही सुधरत नाही. मरेपर्यंत म्हटलं तिची जे हे आहे ना, काय बोलू आता तुला, काय बोलू मी. मस्त नशीब फुटकाय अशी भेटली ना मला, मस्त नशीब फुटकाय म्हटलं. केव्हापर्यंत सांभाळू आता. सांभाळता म्हातार पण येऊन राहिलं ना. आता तिचं काम नाही आहे काय पोरीला चांगली शिकवण देणं. आली तर आली रागानं, पाठवून टाकायला पाहिजे होतं. मयाच्या अगोदरच पाठवून टाकायला पाहिजे होतं. नाही तर कमीत कमी तिला लई निवर आणायला पाहिजे होतं. तर ते तर नाही, उलट असून तिला शेकी देणं चालू आहे नाही काय. तू आईच वज्जर बदमाश आहे, असं मन करते की एखाद्या काय पायातली चप्पलच काढावं, द्याव तिले चांगली सप तोंडच लाल करावं तिचं. आता ते जाऊ द्या बाबा, आईचं जाऊ द्या, पण यायचं काय करता आता. आता आपण तिथं जाऊ तेव्हा म्हटलं रुपेशराव घरातच राहील. आता गेले ना म्हणते ते, तर मग आता काय करता. आता तुम्ही सांगा. हे पाय पिंट्या, किती काही म्हटलं तरी आता जवळ होय. आणि जवळ अपशब्द आपल्या याच्यात नाही म्हटलं बोलणं. आता जवळ आहे तर जवळसारखं तर ठेवाच लागन, पण त्याची चुकी त्याच्या लक्षात आणा लागन. आता म्हटलं आता पाय ना, मी घेतो दिमाकानं. येईनच असे दिमाकाचे खेळ खेळले ना माझ्यासोबत, मी खेळतो. फक्त तू कोणाला सांगू नको. आणि राधिकाला सांगितलं तर सांगितलं, पण तू या आईले आणि रश्मीला तर बिलकुलही नको सांगतो का आपण इथं आलो होतो म्हणून. नाही तर म्हटलं ते भाजी पलटवाले वेळ नाही लागत. आणि मग म्हटलं आयत्या चुलीवर भाकरी शेकते म्हटलं ते. तू एवढी चालाक आहे. ठीक आहे ना बाबा, मी सांगत नाही ना, मी आईला सांगत नाही, रश्मीलाही सांगत नाही, काहीच सांगत नाही. आता तुम्हीच करा काय करायचं आहे तर. मी ह्या भानगडीत पडतच नाही. एक वेळा पडलो होतो, एवढ्या यानं सोडून गेलो होतो तिनं अजून तोच धंदा चालू केला. आता कितीक वेळा करणार आहे बाबा तिच्यासाठी. एका जीवनभर अशीच करायला लावून का हे. काही झालं का चालली. आता आपल्या इथं आहे ना, ते तर विचारी पुनम तशीच राहून राहिली. तो अंक एवढ्या दूर पडलाय शिक्षणाले, तिथंच पडलाय तो. आली तेव्हापासून बिचारी राहून राहिली, ते अशीच करून राहिली काय. ते तर तिचे मायबाप गिरपा सगळं सोडून आली. राधिकाही आहे, पण हे रश्मीला कोणी एवढी अक्कल नाही येऊन राहिली काय माहीत. आणि आपली सविताताई बाबा, सविताताईचं पहा ना, सविताताईचं तर काहीच घरानं नाही येतो. मया सविताची सर आनंद का हे पोट्टी. मया सविताची काय सर आनंद हे. एवढं मोठं खटलं चालून राहिली म्हटलं मी सविता. इथंही पूर्ण घर चालवलं तिनं. तुम्ही जेव्हा लहान होते ना, तर हे तुम्ही माय निसती बाहेर बशी म्हटलं जाऊ बाईजवळ. सगळं तुम्हाला बांधून ठेवलं तिनं त्या पोरीनं. आणि आता सासरी गेली ना, तर तिथेही म्हटलं तिथेही सगळीला बांधून ठेवून राहिली. आता तिची तर जाऊ म्हणते चांगली नाही आहे, तरी सगळीला ठेवते म्हटलं. सासूचं करते, सासऱ्याचं करते, सारीचं करते. तिली म्हणाव का ये तर येतही नाही इथं. तिची तर आवर्जून वाट पाहतो आपण, का येईन बा म्हणून, पण ते काही येत नाही.
आणि एक पोट्टी हे आहे, इले नाही बोलावलं तरी यू यू पडते. कामनी ना धंदानी 50 वेळा आणि इथंच करा लागते यू यू. काय करावं तो. चला आता आपल्याला उशीर होईल, इथंच बोलत बसतं काय आता. आता बाबा हेही बोलायचंच होतं ना, नाही तर तिथं गेल्यावर मग सांगून निघून दिलं असतं, माझ्या तोंडून काही निघून गेलं असतं. मग तुम्ही बोलले असते मला का कायले सांगितलं म्हणून. हे बोलणं इथं बरं झालं. चला आता बसा गाडीवर, चला घराकडे आता. हो हो चल. किती वेळची अभ्यास करून राहिली होती, आता झाला. आता जातो आणि थोडीशी राधिका ताईला मदत करतो. त्या बिचाऱ्या एकटाच काम करून राहिल्या असन. आता म्हटलं अशी जेठानी भेटाले लय भाग्य लागते. आता म्हटलं मग अभ्यास आहे तर मला जरासा काही त्रास नाही देऊन राहिला. त्या आवाजही नाही देत मला का हे कर का ते कर. नाही तर पाहिलं नाही का आपण टी व्हीत पाहतो, मोबाईलमध्ये पाहतो, व्हिडिओ येते तर कशा राहते जेठाने, किती त्रास देते म्हटलं लहान जाऊले. पण नाही, राधिका ताईने काय खरंच लयच चांगली आहे. आता मी काय करतो, पटकीने जातो आणि त्याला मदत करतो. काय करू राहिला काय मी आता पण त्या काहीतरी करतच असेल ना, तशा तर बसतच नाही त्या खाली. मी जातो आणि त्याला करू लागतो, काही करून राहिला असं नाही करू लागन तर बसतो मग त्याच्याजवळ गोष्टी गिष्टी करत, कामं गिमं झाले असेल तर. आता मी लयवरची बसली होती ना मी अभ्यासाले. आता मी वाचू थोडंसं डोकं हे झालं, मी थोडीशी इकडे तिकडे करून घेतो, टाईमपास करून घेतो. मलाही थोडंसं बरं वाटते. मग एकदम ते पुस्तकात घुसलं राह मग तेही अभ्यास होत नाही ना, मग इकडे तिकडे ध्यान जाते. आता जातो राधिका ताईजवळ. अरे आता कोणाचा फोन आला. अंकुशची होय वाटते. काय म्हणून राहिले हे. हॅलो हॅलो पूनम. हां बोला ना, मीच बोलून राहिली, बोला. कसं काय फोन केला तुम्ही. सकाळपासून तर मला फोन नाही केला होता. कोण अभ्यासात गिब्बासात मन नाही लागून राहिलं काय तुमचं. आता फोन केला तुम्ही मला. अरे नाही, मन तर लागूनच नाही राहिलं होतं. आता म्हटलं मी याच्यासाठी फोन केला होता तुले, म्हटलं मी येऊन राहिलो म्हटलं. काय तुम्ही येऊन राहिले काय, निघाले काय तर. अरे नाही नाही, निघायचं आहे सध्या. येतोच म्हटलं मी. थोड्या वेळात 1-2 तासात येतोच म्हटलं, तिथं पोहोचतो. पण तेव्हापर्यंत तू नाही काय तयारी गियारी करून ठेव. पुस्तकं गिस्तकं मग 1-2 दिवसात म्हटलं आपल्याला निघायचं आहे ना पेपरसाठी. हो व पेपरासाठी निघायचं आहे ना. तयारी तर करूनच राहिली मी, अभ्यासही करून राहिली. तुम्ही करून राहिले अभ्यास गिभ्यास का बस कामधंद्यातच लागले. नाही नाही, अभ्यास करून राहिलो ना, अभ्यास करून राहिलो, कामही करून राहिलो. शेवटी जीवनाचा प्रश्न आहे ना. काम तर करणंच आहे मग जीवनभर. पण हे एक वेळा पेपर हातातून गेले का मग डबल देता नाही येणार ना. अभ्यासही करून राहिलो मी. तू काही टेन्शन नको घेऊ, फक्त तू चांगल्यानं अभ्यास कर. आता तिथं काही अभ्यास होणार नाही, अपडाऊन काही होणार नाही, म्हणून तर तुला न्यायला येऊन राहिलो मी. हो व या ना तर या ना, मी सांगतो ना राधिका ताईले. आणि हो पाय, आता मेसवालीला सांगितलं तुम्ही डब्याचं, पण तिनं काही डबा आणला नाही. आता मला असं वाटते का मी लवकर निघून जाईन इथून. मग डबा गिबा काही बनवला नाही. तर स्वयंपाक पाण्याचं काय तर पाहून घेजो. मला लय जोरानं भूक लागली. मी तिथं आल्यावरच जेवण करतो मग नंतर. स्वयंपाक गिंपाक करून ठेव. बनवलं काय, शिकवलं काय राधिका ताईनं, शिकवलं तुला काही बनवणं. हो व शिकवलं नाही तर काय, आता मस्त पोळ्या टाकून राहिली म्हटलं मी. पोळ्या टाकतो, टमाटरची चटणी करतो, बेसन करतो, आता हलक्या फुलक्या भाज्याही करतो म्हटलं. तुम्हाला काय वाटते का मी शिकली नाही. सगळं शिकवलं म्हटलं राधिका ताईनं, अजून शिकूनच राहिला एक एक करून. शिकलं तर सगळं काही शिकू शकते म्हटलं माणूस. एवढं मोठं शिक्षण जर घेऊ शकते तर स्वयंपाक कोणती मोठी आहे काय गोष्ट. करून राहिली, सगळं काही करून राहिली म्हटलं. या ना तुम्ही, या. मी राधिका ताईला सांगून देतो तुम्ही येऊन राहिले म्हणून. आणि आम्ही दोघी मिळून पटापट स्वयंपाक करून टाकतो तुमच्यासाठी. या ना मग. हो हो येतो ना, तिथं शिवून बोलतो मग तू सोबत. सध्या मी इकडचा आवरवर करतो पटकीने आणि निघतो. हो किती दिवस झाले अंकुशची गेले तर आता येऊन राहिले म्हटलं ते इतक्या दिवसाच्या नंतर. पण आता मला करा लागेल ना जायची तयारी. आता 1 दिवस थांबते का 2 दिवस थांबते इथं. मग मला तिथं जायला लागेल ना 15-20 दिवसासाठी. पेपर आहे तर, कारण की पेपर कशी एकामागं एक नाही आहे ना, गॅप आहे. मग त्याच्यासाठी येणं जाणं पुरत नाही. मग तिथंच रूम करा एखादी, नाही तर आहेच मग त्याची अंकुशजीची खोली. त्याच्यात असं करून घेऊ आपण गुजारा काही. पण आता पेपर चांगल्यानं द्या लागन. शेवटी म्हटलं आमच्या भविष्याचा प्रश्न आहे. जर हे पेपर यात आम्ही चांगलं केलं ना तर म्हटलं यश आम्हाला भेटणार आहे दोघंही जणीले. आता सगळं काही व्यवस्थित होऊन राहिलं असं वाटून राहिलं. आणि म्हटलं माझी सासरी लय चांगले आहे. त्याला मी म्हटलं का मी जातो म्हणून, तर त्यानं म्हटलं एकही वेळा विचार नाही केला. पटकीने मला म्हटलं का हो जाय म्हणून. नाही तर दुसरे राहिले असते, संकुचित विचाराचे राहिले असते तर म्हटलं असतं कायले एवढं मोठं पाऊल उचललं पहिलेच तुम्ही, आणि आता कायले शिक्षण असं तसं किती बोलले असते. म्हणून तर मी माझ्या सासूजवळ गेली नाही. मला माहीत होतं माझी सासू काही ना काही त्याच्यात काड्या करत म्हणून मी सासरीजवळच गेली होती. माझ्या मामाची मस्त आहे, पण खरंच बाबासारखीच आहे. पण आता गोष्टी इथंच राहून जाईन मी, आणि अंकुशजी येऊन जाईन. मी पहिले राधिका ताईजवळ जातो त्याला म्हणतो आपल्याला म्हणून स्वयंपाक करायला लागते म्हणून अंकुशजीसाठी. आणि त्या जर आरामगिराम करून राहिला असन तर मीच करून घेतो त्याच्यासाठी. माझ्या हातच चारता असते इले मस्त छान छान बनवून. मग म्हणन ते खरंच म्हणन मस्त शिकली म्हणून तू तर स्वयंपाक करणं. आता रश्मी त्याची इच्छे पाहुणे येऊन राहिले म्हणते, तर म्हणते अर्ध्या तासातच स्वयंपाक कर म्हणते. आता दुपारचे एवढे मोठे भांडे आहे म्हटलं, आता होतं म्हणून दिलं करतो म्हणून. पण इकडे भांडेही पडले आहे. ह्या गयाटा पाहून तर मला काही सुचतही नाही. असं वाटते का पहिले गयाटा साफ करून घेतो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करतो.
पण जर स्वयंपाकाला सुरुवात केली ते भांडे तसेचे तसेच राहून जाईल ना. आणि एवढ्या कचं किचनमध्ये तर मला बिलकुलही चांगलं वाटत नाही. मला वाटतं सगळं साफसूफ झालं त्याच्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात करावं. आता करू तरी कसं? पुन्हा मी तिकडे अभ्यास करून राहिली आणि रश्मीताई तिकडे येणार आहे नाही. आता बाई येऊन पाहत नाही आणि त्याच्यात मला म्हणते का 2-2 3-3 भाज्या कर. अळूची भाजी सांगितली, आलू वांग्याची भाजी सांगितली, आंबट बेसनही कर म्हणते, पोळी कर म्हणते, भातही कर म्हणते. एवढं सगळं काही एखादी भाजी करून घेतली असती आणि पोळ्या करून घेतल्या असत्या. आता ह्या काय जेवायचा वेळ होय काय? जेवायचा वेळ राहिले. आता तिथं जेवण करूनच निघाले असेल ना घरून. आता नाश्ता पाणी करून घेतलं असतं, पोहा घिया करून दिला असता, मग संध्याकाळी केलं असतं लागन तर 3 भाज्याच्या जागी 4 भाज्या करून टाकल्या असत्या. पण नाही, आताच करा म्हणते. जशा का उद्याच चालल्या त्या. दिवस निघाल्या. काही समजून नाही राहिलं. पहिले कणिक भिजू का भांडे घासू का भाजी करू का काय करू. अरे कसं करू तर लस बेकार मनस्थिती झाली. एखादं जण पाहिजे होतं पण मदत करासाठी. पण मनात जरा ना जरा खुशी तरी आहे. का आता येऊन राहिले पाहुणे तर कमीत कमी या रश्मीताई तरी चालल्या जाईल त्याच्या सासरी झाले. इथं लय केलं म्हटलं त्यानं. इथं पूर्ण लोणचं फैलवून टाकलं घरात. आता तिथं गेल्यावर त्याचं काय होते ते पाच बसन. कितीक दिवसपर्यंत सांभाळणार आहे तिले. आता मी तरी सांभाळून घेतो. आणि ते बरं झालं का पूनम अभ्यास करून राहिली. नाही तर रोज म्हटलं महाभारत होत जाईल घरात रश्मीताईचं आणि पूनमचं. कसं बसं करा लागन. आता स्वयंपाक तर कराच लागन. नाही केला तर तिकडून बोलत दोघी मायले की केला नाही आव भगत नाही केली म्हणून जवयाची काही नाही झालं तू याकून बोलते मोठ्या. मग त्या टच कोणी पाहत नाही, मागं पुढं पाहत नाही. जवयासमोरच मला बोलायच्या होय. एक तर म्हटलं जवय किती इज्जत करते मी. राधिका वहिनी आणि त्याच्यासमोरच काही बोलून दिलं तर जाऊ दे. पटापट स्वयंपाकाला लागतो आणि तयारी करतो स्वयंपाकाची. करा तर लागूनच आता मलाच करा लागन. एक म्हणतं होऊन राहिलं का पूनमला आवाज द्यावा म्हणून. पण ते अभ्यास करून राहिली असं देऊ काय पण आवाज एखादा. आता एवढं मोठं सगळं काही काम मायाकून तर होणार आहे नाही. किती काही केलं किती काही गडबडीनं केलं तरी नाही होणार. 3-3 भाज्या, भात, पोळ्या, भांडे एवढं सगळं काही कशी करू मी अर्ध्या तासात. आवाज देऊ काय करू. राधिका ताई, अरे पुन्हा आली की तू? मी तिकडेच येऊन राहिली होती म्हटलं. तुझ्या रूमजवळच येऊन राहिली होती मी तुला बोलवायसाठी. बरं राधिका ताई, तुम्ही म्हटलं आवाज देताही नाही तरी मला समजून जाते. मी बरोबर येऊन जातो आहे नाही काय. अच्छा मनासोबत कनेक्शन आहे म्हटलं आपल्या दोघीचं. पण का राधिका ताई एवढा चेहरा काय उतरला? काय झालं असं? अजून काही झालं काय? काही म्हटलं का आपल्या नंदेनं सासूनं? अरे नाही काही नाही म्हटलं. थोडासा कामाचा भार होता म्हणून. कामाचा भार? मला काहून आवाज दिला? मी थोड्या वेळानंतर अभ्यास करत होती. थांबा मी करू लागतो. सांगा काय करायचं आहे? पण टेन्शन दिसून राहिलं तुम्हाला. हे एवढ्या भांड्याचं टेन्शन तर नसनच. स्वयंपाक तर मग अशीनच झाला. टेन्शन काय आहे राधिका ताई? सांगा ना मला सांगत नाही की तुम्ही. अरे पुन्हा तेच तर सांगासाठी येऊन राहिली होती तुझ्याजवळ. ते सांगासाठी येऊन राहिली होती. आता म्हटलं स्वयंपाक करायला लागते डबल. स्वयंपाक? मी तर तुम्हाला तेच सांगायला आली होती का राधिका ताई आपण स्वयंपाक करू म्हणून दोघी मिळून. पण तू आता कोणासाठी स्वयंपाक करायला लावून राहिली होती? अहो ते जाऊ द्या पहिले राधिका ताई. तुम्ही कोणासाठी करून राहिला होत्या? दुपारी तर सगळ्याचं जेवण झालं, सकाळी नाश्ताही झाला. आता कोणासाठी बनवून राहिला तुम्ही? आणि रश्मीताईसाठी बनवून राहिला असेल तर बिलकुल नका बनवू म्हटलं. त्याला बोलवा आणि त्याला म्हणा तुम्हीच करा म्हणा काय करायचं आहे तर. आणि तुम्ही काय पुढं करता? त्याला करू देत जा त्याला. जाऊ दे ना. मी काय म्हणून राहिली, स्वयंपाक तर आपल्याला रश्मीताईसाठीच करायचा आहे. पण रश्मीताईने जेवणार आहे म्हटलं. रश्मीताईने जेवणार म्हणजे कोण जेवण करून तर? अरे एक आनंदाची बातमी आहे. रश्मीताईचे इच्छे पाहुणे येऊन राहिले त्याला न्यासाठी. काय बोलता राधिका ताई? हे तर डबलची खुशी झाली म्हटलं. डबलची खुशी झाली. डबलची खुशी कशी काय? अरे राधिका ताई मी तुम्हाला तेच सांगायला येऊन राहिली होती. म्हटलं आपल्याला स्वयंपाक करायचा होता. अंकुजीचा फोन आला होता. ते म्हणे मी येऊन राहिलो म्हणे अर्ध्या तासातच म्हणे, अर्ध्या 1 तासात 2 तासात म्हणे. तर म्हणे स्वयंपाक करून ठेव म्हणे. मेसवाल्याला सांगितलं होतं म्हणे सकाळी का डबा नको आणजो म्हणून. मला वाटलं म्हणे का मी सकाळीच निघून जाईन. पण त्याला झाला आता उशीर आणि डबा गिबा काही आहे नाही. तर म्हणे लय जोरानं भूक लागली म्हणे. म्हटलं या म्हटलं तुम्ही 1-1.5-2 तासात म्हटलं आम्ही पटापट स्वयंपाक करून ठेवतो म्हटलं. पण पहा आता इथं म्हटलं अंकुजीची तर होतीच खुशी. आता या रश्मीताईची झाली. ह्याही चालला म्हटलं आता. चांगलं आहे ना बा. जिचा मुर्दा तिथंच गाडा लागते. काय आहे शेवटी. हे तर बरं झालं त्याला अक्कल आली आणि त्याच्या इच्छे पाहुणे येण्यासाठी आले आहे नाही काय. चांगलं झालं. चला ना मग करू ना स्वयंपाक. अरे हो पण तुला माहिती आहे का स्वयंपाकात काय आहे? अळूची भाजी करायला लागते म्हटलं. 3-3 भाज्या सांगितल्या. अळूची भाजी आहे, आलू वांग्याची भाजी कर म्हणते, आंबट बेसनही आहे, पोळी आहे, भातही आहे. सगळंच काही करावं लागते. आणि ते अर्ध्या तासात म्हटलं. अहो अर्ध्या तासात काय आपण 15 मिनिटात करून टाकू. ह्या अशा नंदेले लवकर पाठवायची कोशिश करा. चांगलं खाऊ घालू लागन तर. पण घेऊन जाय म्हणून आमच्या डोक्यावरचं पाप तूच घेऊन जाय. माय कशी आहे तू पुन्हा? कशी म्हणजे राधिका ताई तुम्हीच सांगा ना. म्हटलं इथं राहून जास्तीच्या गोष्टी केल्यापेक्षा तिथं राहिलेलं बरं म्हटलं. आणि चांगलं झालं तेव्हा त्याला लवकर अक्कल दिली तर. घ्या पटपट. आता तुमच्या डोक्यावरचं टेन्शन कमी होते म्हटलं.
आता त्या सगळ्या म्हटलं आपल्याला सांगे हे कर ते कर ते कर, तर मी तर काही करू नये, पण तुम्ही करे ना. तुमचं काम वाढून गेलं होतं त्याच्या यानं. स्वतःच्या अंगाचे कपडे नाही धुवत म्हटलं त्या, मग काय फायद्याचं व अशी ननद कोणत्या कामाची? म्हणजे आपल्याला काय मोलकरी समजते का ते? जाऊ द्या, पण आता झालं गेलं म्हणा. आले ना त्याला न्यासाठी, पटापट पाठवून द्या म्हणा मामाजीले. काही ठेवू नका म्हणा इथं म्हणा, मुर्दा तिथं तिथंच गाडा म्हणा त्याचं. हो पुन्हा असं नाही बोलू ना, असं नाही बोलू. चल बरं आता, तर तू काय करतो मला हे पहिले सांग तू. काय करतो म्हणजे काय, मी पटकन इकडे भातही लावतो म्हटलं, तुम्ही भिजवा कणिकडे मी भांडी घासतो. आणि भाज्या तर तुमच्याशिवाय कोणाला घरात एवढ्या काही चांगल्या जमत नाही. चांगलं चांगलं जवायला खाऊ घाला आणि पटपट रवाना करा तुमच्या नंदेले. हो बिचारे, पण ते आज नेते का उद्या नेते का परवा नेते. आता आले तर जवळ आले तर 1-2 दिवस तर राहीनच ना, का आल्या जाणार थोडी ना आहे. अहो राधिका ताई, आता जाव का मग जाव, पण मनाला एक तसल्ली तर झाली का चालली बा म्हणून, त्याच्यातच आपण समाधानी आहे म्हटलं. पण पुन्हा त्या अगोदर म्हटलं स्वयंपाक करायला हात लावून देऊ, मग आपण त्याच्यात गुंतलं राहून जाऊ. आणि काय सगळेला म्हटलं होतं ना का सगळीची नावं घेऊन म्हणून मी, तर मग आज सगळीची नावं घ्यायची आहे ना. चल तर मग आपण सगळीची नावं घेऊन घेऊ. ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली आहे ना, आपले सबस्क्रायबर खूपच छान कमेंट करता म्हटलं, खूपच छान कमेंट करता. तुमच्या राधिकाला अशीच तुमच्या राधिकाला साथ द्या. आणि चॅनलवर जे नवीन असाल ना ते प्लीज 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 सबस्क्राईब करा. राधिका ताई करते ना, हो सगळे सबस्क्राईब करते. सगळे म्हटलं मनानं खूप मोठे आहे. एक सबस्क्राईब करतेच म्हटलं, ते नक्कीच करते. त्याला जर आपले व्हिडिओ आवडते ना तर पहिले सबस्क्राईब करते, नंतर लाईक करते म्हटलं ते, नंतर कमेंट करते, आहे की नाही? हो ते तर मला माहीत आहे. आणि चला तर मग सगळ्यांचे छान छान नाव आपण घेऊन घेऊ. सुरुवात करू नाव घ्यायसाठी. रंजनाताई इंगोले, मराठी लताताई, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, लताताई गोरे, प्रतिभाताई नन्नावरे, शुभदाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, भारतीताई वाघमारे, ललिताताई भरडे, सानवी गुल्हाने, अश्विनीताई गहुले, सानवी गहुले, सुजाताताई ढेरे, गिरीश बोडखे, प्राचीताई मुडे संभाजीनगर, अभि, रश्मिताई दळवी, रत्नमालाताई तिरुलकर, मनीषाताई फोनके, संगीताताई सोनावणे, फॅक्ट रायडर ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, सुषमाताई गुल्हाने, कल्पनाताई मांडले, प्रियंकाताई वानखडे, विद्याताई पाटील. तर या सर्व आपल्या माय भगिनीचे सगळेचे म्हटलं मनापासून आभार, खूप खूप आभार, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आणि जर कोणाचं नाव मी विसरले असेल तर मला क्षमा करा, कारण की कसं असते यूट्यूबवर कोणाकोणाची नावं दाखवते, कोणाकोणाचे नाही दाखवत, हाईट कमेंट होऊन जाते. तर राग नका मानू आणि नाराजही नका हो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच तुमचे नावं घेईन. आणि जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रायबर माझे वाढले पाहिजे, कारण की माझं चॅनल सध्या मोनेटाईज नाही आहे. सध्या मला याच्याजवळून काहीच इन्कम नाही भेटून राहिली. जेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होईल तेव्हाच मला काही ना काही याच्याजवळून भेटेल. तर म्हटलं मी एवढ्या दिवसापासून मेहनत करते, तर प्लीज 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 तुम्ही थोडासा हात पुढे करा आणि मला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला खूप 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 मदत होईल, खूप मदत होईल. तेव्हा म्हटलं प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही, जवळ बुवा येते घरी, त्याचा पावनसार घेऊन सर पहा तुम्ही. आता आव भगत कशी करतो तर आम्ही. आणि तिकडून म्हटलं मामाजी येणार आहे, मामाजी गेले ना बाहेर, पियूची सोबत हे येणार आहे, तर मजाच मजा आहे म्हटलं पुढच्या एपिसोडमध्ये. तर नक्की पहा पुढचा भाग. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या पूनमला आणि तुमच्या राधिकाला रजा द्या.